भांडे पाहून घाबरू नका, मावशी येऊन धुवून गेलेल्या आहेत. चला तर मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा. आज आहे 22 तारीख. मस्त संध्याकाळची वेळ आहे. सर्व भांडे पटापट लावून घेते. आज काही व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं नव्हतं म्हणून व्हिडिओ घेतला नाही. कालचा आपला साडीचा जो व्हिडिओ आहे त्याला सर्वांनी छान प्रतिसाद दिला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. लगेच जाऊन व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता संध्याकाळची कामं आटपल्यानंतर मस्त असा चहा ठेवला. तुम्ही पण या चहा प्यायला. आणि हो, आज चहामध्ये साखर बरोबर टाकली आहे. मस्त चहा घेतला आणि संध्याकाळच्या कामाला लागले. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन येईल. कट टू डे 2. आज आहे 25 तारीख. सकाळ सकाळी पाणी आलं आणि मग काय झाली पळापळ. सगळं पाणी भरलं. पाणी आल्यावर मी आताताईपणा करत नाही, फक्त पाणीच भरते. नाहीतर काही महिला जीव जाईपर्यंत पाण्याची कामं करतात. जसं की कपडे धुणे, घासघूस करणे, जे भेटल ते सगळं साफसूफ करून घेतात आणि मग एकाच दिवशी एवढं काम करून आजारी पडतात. आता पाणी आल्यामुळे थोडासा उशीरच झाला. पटकन नाश्ता बनवायला घेतला आणि नाश्त्याला मी बनवत आहे मस्त उपमा. रवा भाजायला घेतला आणि साईडलाच उपम्याच्या फोडणीची तयारी करायला घेतली. आज खूपच धावपळ होती म्हणून पटापट हातात जे येईल ते काम चाललेलं होतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता मी पटापट उपमा करून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी एक खूप सुंदर दृश्य मी टाकलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला पण उपमा आवडतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला रोज सकाळी नाश्ता हा कंपल्सरी लागतोच. नाश्ता केला नाही तर दिवसभर भूक लागत असते. त्यामुळे कंपल्सरी मी सकाळी वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवत असते, जेणेकरून दुपारी थोडा उशिरा पण जेवण झालं तरी चालतं आणि भूकही लागत नाही. तुमच्यासोबत पण असंच होतं का? आणि होत असेल तर तुम्ही नाश्त्यामध्ये काय काय बनवता ते कमेंटमध्ये सांगा. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, कांदा, टोमॅटो टाकून मस्त परतवून घेतलं. त्यामध्ये थोडीशी हळद आणि भाजलेला रवा टाकून घेतला आणि लगेच कोथिंबीर टाकली. नंतर उपमा झाल्यावर कोथिंबीर टाकली की ती नीट मिक्स होत नाही. आता मस्त पाणी टाकून घेऊन मस्त वाफ काढून घेतली. उपमा तर रेडी आहे. साईडला लगेच चहा ठेवून घेतला, म्हणजे उपमा खाऊन झाल्यावरती लगेच चहा घेता येईल. आता पाणी आलं आहे म्हणजे कपडे धुतलेच पाहिजे, पण हे काय मी धुणार नाही आहेत, मावशी येतील, त्यामुळे कपडे भिजवून घेतले. आता सकाळी सगळी धावपळ होती त्यामुळे हे काम सगळं राहिलंच होतं. कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि सगळं आवरूनही घेतलं. रोज सकाळी सकाळी उठल्यावर आपल्याला ही आवरायची सवय असते आणि हे आवरलं नाही तर फ्रेश वाटत नाही. पण आज उशीरच झाला होता. काही हरकत नाही, आता आवरून घेते. सगळं आवरून घेतलं आणि इकडं तिकडं पडलेल्या वस्तूही आवरून घेतल्या. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटताय कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे किती दिवसात पाणी येतं तेही कमेंट करा. आमच्याकडे पाणी असले की अशी खूप सारी दिवसभर धावपळ चालू असते. आमच्याकडे 4-4 तास पाणी येतं. मग असं वाटतं किती भरावं आणि किती नाही, आणि किती काम करावं आणि किती नाही. आज आहे रविवार. हा व्हिडिओ मागचा आहे. आम्ही सहज टेकडीवर गेलो होतो. तसं तर आम्ही रविवारी जातच असतो. मस्त निसर्गाच्या सानिध्यात. घरून थोडं खायचं प्यायचं घेऊन जायचं आणि तिथे बसायचं शांत, गप्पा मारत मारत खायचं काम करायचं आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा. ते बघता बघता आम्हाला हरिण दिसले. मग मी थोडंसं कॅप्चर केलं, पण ते काही व्यवस्थित आले नाही. संध्याकाळचे
5 वाजले होते. मस्त पावसाचं वातावरण होतं आणि इंद्रधनुष्यही दिसला. बघा किती छान वाटतंय. तुम्ही पण असंच जवळपास कुठेतरी टेकडीवर जात जा आणि थोडासा वेळ घालवत जा, म्हणजे निवांत वाटेल. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत